लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील मखमलाबाद शिवारातील कॅनॉलच्या दोनही बाजूला असलेल्या मळे भागात बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा आढळून येत असल्यानं वन विभागानं या भागात 2 पिंजरे आता तैनात केलेले आहेत. नागरिकांनी तसेच शेतमजुरांनी सावधगिरी बाळगून वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन गस्ती पथकाकडून केले जात आहे. सामाजिक रोपवाटिका ते मखमलाबाद या रस्त्यालगत असलेल्या काश्मीरी मळा परिसरात 3 दिवसांपूर्वी सायंकाळी 7:30 वाजच्या सुमारास बिबट्याचं दर्शन घडलं. यावेळी सुतळी बॉम्ब फोडून शेतकऱ्यांनी बिबट्याला पळवून लावलं. त्यानंतर पुन्हा एकदा उदयनगर, वडजाई मातानगर, सानप डेअरी परिसरात बिबट्यानं काही लोकांना गुरुवारी दर्शन दिलं. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, परिमंडळ अधिकारी उत्तम पाटील, वनरक्षक सचिन आहेर यांच्या पथकानं वडजाई माता नगरातील खैरेमळ्याला भेट दिली. हा परिसर पिंजून काढला असता तेथे बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले. यामुळे उदयनगरचा पिंजरा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या खरोखर दिसला किंवा जर कोठे बसलेला आढळला तर त्याची माहिती वनविभागाला तात्काळ द्यावी. रेस्क्यू पथक हे 24 तास सज्ज असल्याचं यावेळी वनविभागाकडून नागरिकांना सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान याच भागात संचार करणाऱ्या बिबट्यानं याच परिसरातील मळ्यामध्ये असलेल्या पाळीव श्वानासह एका भटक्या श्वानाची शिकार केली. तर एका फार्म हाऊसच्या परिसरात बांधलेले शिंगरू देखील आठवडाभरापूर्वी फस्त केल्याची घटना घडलेली होती. यामुळे मळे परिसरांमध्ये आता बिबट्याची दहशत चांगलीच पसरली आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक रोड.